नमस्कार मंडळी. तर भरपूर लाडक्या बहिणींना जे आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो मिळालेला नाही. मला माझ्या व्हॉट्सअपवरती एवढे मेसेज आहेत, भरपूर 100च्या वर मेसेज आहेत लाडक्या बहिणींचे. पण भरपूर लाडक्या बहिणींनी मला मेसेज केला आहे की सर मला जे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आहे मला मिळालेला नाही लाडकी बहिणी योजनेचा, KYC करूनसुद्धा मिळालेला नाही. तर मी काय करायचं की माझा हप्ता पुन्हा सुरू होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत की तुम्हाला असं काय करायला पाहिजे की तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे पुन्हा सुरू होईल. तर हीच माहिती आपण थोडीफार जाणून घेणार आहोत. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण भरपूर लाडक्या बहिणींचे मला मेसेज आले, मला फोन आले की सर मला नोव्हेंबर आणि डिसेंबरपासून मला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही आहे, बंद झाले आहे पूर्णपणे. KYC सुद्धा केली तरी पण सुद्धा बंद झालेले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या कामाची बातमी आहे. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना KYC न केल्यानं गेल्या महिन्यात जो हप्ता आहे तो मिळू शकलेला नाही. आता त्या संदर्भात राज्य शासनाकडून प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या आहेत. काही महिलांना KYC करता वेळेस त्यांच्या हातून काही चुका झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत जी मुदत आहे ती दिली गेली होती. मात्र अनेक लाभार्थ्याकडून KYCचा चुकीचा जो पर्याय आहे तो निवडला गेल्यानं जो अडथळा आहे तो निर्माण झाला आहे. त्या महिलांना किंवा त्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो पण मिळाला नाही. डिसेंबरचा हप्ता न मिळाल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या भरपूर तक्रारी ज्या आहेत त्या राज्य सरकारकडे आल्या. या तक्रारींची दखल घेत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला अशा सूचना दिल्या आहेत की अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करावी असं आव्हान जे आहे ते दिलेलं आहे. अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून माहिती देताना म्हटलं की महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता KYC करून सुद्धा मिळालेला नाही तर त्यांनी आता टेन्शन घेण्याचं काम नाही. अदिती तटकरे यांनी सगळ्या प्रशासनाला जे आहेत प्रशासनाला आदेश दिले आहेत, म्हणजे सूचना दिल्या आहेत की आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत तुमच्या घरोघरी जाऊन विचारणार आहेत त्या महिलांना की तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे, जो महिना आहे, तुम्हाला येत आहे का, बरोबर येत आहे का. जर नसेल येत तर त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट जमा करावे लागतील. ठीक आहे. आधार कार्ड वगैरे, बँक पासबुक जे काय आहे ते तुम्हाला जमा करावे लागतील. किंवा समजा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी नाही आल्या तरी पण तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन, तुमच्या घराच्या जवळ अंगणवाडी केंद्र येते, तुमच्या जे अंगणवाडी केंद्र येते तिथे जाऊन तुम्हाला तिथे विचारपूस करायची आहे. त्या अंगणवाडी सेविकाला तुम्हाला भेटायचं आहे. ते तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील. कारण आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या घरोघरी जाऊन आता या लाडक्या बहिणीच्या KYC संदर्भात चौकशी करणार, म्हणजे लाडक्या बहिणींना चौकशी करणार आहेत. ठीक आहे. की तुम्हाला बरोबर जो महिना आहे लाडकी बहीण योजनेचा तो मिळत आहे का, जो हप्ता आहे तो मिळत आहे का. जर नसेल मिळत तर तुमचं नाव लिहून घेतील आणि तुमचे काही डॉक्युमेंट्स मागतील, ते पुढे पाठवण्यात येईल. म्हणजे तुमचा जो महिना आहे तो फेब्रुवारी महिन्यापासून जे आहे पुन्हा सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेचा. ठीक आहे. तुम्ही समजा तुमच्या घरी अंगणवाडी सेविका नाही आली, बघा मी परत एकदा सांगतो, समजा तुमच्या घरी अंगणवाडी सेविका नाही आली तर तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्णपणे बंद झाला आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आहे बंद झाला आहे KYC करून सुद्धा, त्या महिलांनी अंगणवाडी केंद्रामध्ये जायचं आहे. त्या अंगणवाडी सेविकेला सांगायचं आहे की माझा सुद्धा जो हप्ता आहे तो बंद झालेला आहे, माझं नाव लिहून घ्या, माझे जे डॉक्युमेंट्स घ्या आणि पुढे ते पाठवून द्या. ठीक आहे. असं सांगायचं आहे. कारण आता शासनाने जे आहे अंगणवाडी सेविकांना हे काम करण्यास भाग पाडले. आता अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या घरोघरी फिरणं स्टार्ट होणार आहे, म्हणजे सुरू होणार आहे. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. सगळ्या महिलांचे जे पैसे आहेत ते येतील. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, ज्यांचे उत्पन्न 2 लाखापेक्षा अधिक आहे, त्यांचं पूर्णपणे बंद होणार आहे. ठीक आहे. त्यांना मिळणार नाही.
ठीक आहे. पण ज्या निकषामध्ये बसत आहेत, ज्या अटीमध्ये बसत महिला आहेत, ठीक आहे, ज्या गरीब आहेत, दारिद्र्य रेषेखालील आहेत, त्यांनी ई-KYC करून सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते बंद झाले आहेत, त्यांच्यासाठी हाचा व्हिडिओ होता. ठीक आहे. तर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील किंवा जरी नाही आल्या या 5-6 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये, तर तुम्ही स्वतः अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन भेट द्या. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.